आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कवठेमहांकाळ येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिभावाने साजरा. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचा अवतारी दिवस चैत्र शुद्ध द्वितीयेला भावपूर्ण वातावरणात तालुक्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. कवठेमहांकाळ येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र येथे पहाटेपासून स्वामींचा अभिषेक करण्यात आला. पंचामृत अभिषेक करून स्वामींना नवीन वस्त्रे अर्पण करण्यात आली. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 माळ जप करण्यात आला. यासोबत तारक मंत्र, स्वामी समर्थ सारामृत आणि स्तोत्राचे पठण करण्यात आले. महाराजांना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवत आरती करण्यात आली. या पवित्र दिवशी गरजू लोकांना तसेच भक्त भाविकांना अन्नदान तसेच वस्त्रदान करण्यात आले. जगाच्या कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना भक्ती मार्गात आणण्यासाठी अनेक अनुभव देऊन आपले भक्त निर्माण केले आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने अनेकांना जीवनात नवसंजीवनी मिळाल्याचे अनुभव आहेत. अनेक लोकांना अक्कलकोट येथे महाराजांच्या दर्शनाला खराब परिस्थिती असलेली जबाबदारी, व्यस्त दिनचर्या यामुळे जाता येत नाही. हीच अडचण लक्षात घेता तालुक्यातील नांगोळे येथे आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे उद्घाटन देखील करण्यात आले. या केंद्राचे माध्यमातून प्रत्येक रविवारी लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग, विविध धार्मिक तसेच भक्तिमय कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो भक्तांच्या जीवनात नवीन आशा, आनंद आणि आत्मविश्वास जागवणारा पवित्र दिवस. या दिवशी भक्ती, सेवा आणि परंपरेचा संगम अनुभवण्याची संधी तालुक्यातील भक्तांना व भक्तिमय सोहळ्याच्या निमित्ताने उपलब्ध झाली. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठेमहांकाळ. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.